केशव माधव हरी हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण 12व्या अध्यायात प्रवेश करीत आहोत. युधिष्ठिर नारद संवादे सदाचार निर्णयो नाम हा अध्याय आपण पाहिला. आता ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम काय आहेत ते आपल्याला पाहायचं. हे दोन्ही अध्याय लहान असल्यामुळे आपण एकाच दिवशी घेतलेले आहेत. सप्तमस्कंदामधील 12वा अध्याय. अथ द्वादशोऽध्याय. नारद आता युधिष्ठिरांना सांगत आहेत, ब्रह्मचारी गुरुकुले वसंदांतो गुरुर्हितम आचरण दासवन्निच्यो गुरौ सदृढ सौरद सायं प्रातर उपासीत गुरु अग्नि अर्क सुरोत्तमान उभे संधे च यत् वाग जपन ब्रह्म समाहितः. गुरुकुलामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल होते. आजकाल शाळेचेच नावं गुरुकुल म्हणून दिलेले असतात. पण गुरुकुलामध्ये निवास करणाऱ्यांना एक छान गुरुकुल मी पाहिल्याचं मला आठवतं. ते म्हणजे उज्जैनमध्ये सांदीपनीचा आश्रम उज्जैनमध्ये. मी पाहूनसुद्धा आता त्याला 30-40 वर्ष काय जास्त झाली असतील. पण अजूनही तिथला निसर्ग तसाच आहे. चांगलं जंगल आहे आणि गेल्यानंतर खूप प्रसन्नता त्या ठिकाणी आहे. अनेक प्रकारचे पक्षीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दर्शनं देतात. इतका सुंदर आश्रम त्या गुरुकुलामध्ये, खूप मन प्रसन्न होतं. या अशा गुरुकुलामध्ये जो राहतो, जो ब्रह्मचारी वृत्तीने जो राहतो, त्यासाठी सांगितले ब्रह्मचारी गुरुकुले वसंदांतो गुरुर्हितम. आपली इंद्रिये स्वाधीन ठेवून विद्यार्थ्याप्रमाणे दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे आणि गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे. याचा अर्थ असा, गुरुकुल आता तर संकल्पना खूप कमी झालेली आहे. पण आजही अनेक ठिकाणी वेदपाठशाळा आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. त्या पाठशाळेमध्ये आपण आपल्या मुलांना पाठवू शकलो नाही तर निदान मुलांना घेऊन जाऊन तिथलं दर्शन घ्यावं. अशा प्रकारच्या वेदपाठशाळा पुढे सुरू राहाव्यात. यासाठी जेवढं होईल तेवढं पैसा म्हणा, धन जे आहे ते आपण त्या ठिकाणी लावलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपला भाव शुद्ध होत नाही तोपर्यंत अशा शाळेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती आपलीच मुलं आहेत हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही. अनेक प्रकारच्या वेदपाठशाळा आहेत. आमचे गोविंददेवगिरीचे महाराज आहेत, त्यांचीसुद्धा वेदपाठशाळा त्या आळंदीला आहे. अनेक ठिकाणी वेदपाठशाळा आहेत. आपल्या रामदासी मठातल्या अनेक मठपतींनी आपल्या मुलांना अशा वेदपाठशाळेमध्ये घातलेलं आहे. आता या ठिकाणी श्रीमद भागवतात सांगितलं की त्या ठिकाणी राहणाऱ्या ब्रह्मचार्याने मी आता अमक्या मठाचा आहे, मी अमक्या मंत्र्याचा आहे असा कुठलाही भाव मनामध्ये न ठेवता त्या ठिकाणी आपण फक्त विद्यार्थी आहोत. आपण ब्रह्मचारी व्रताने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि आपल्या गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या हिताचं जे काही असेल तेच आपण केलं पाहिजे. पुढे दुसरी गोष्ट अजून महत्त्वाची सांगितली, सायंकाळी आणि प्रातःकाळी दोन्ही वेळेस गुरु, अग्नी, सूर्य आणि श्रेष्ठ देवता किंवा इष्टदेवता, श्रेष्ठ देवता आणि इष्टदेवता फरक आहे थोडासा, त्यांची उपासना आपण केली पाहिजे. आपण म्हणजे त्या ब्रह्मचार्याने जो गुरुकुलामध्ये राहत आहे, मौन वृत्तीने राहून एकाग्रतेने गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. गायत्री मंत्राचा जप हा अत्यंत महत्त्वाचा असा जप आहे. तो मंत्र आपण जपला पाहिजे. त्यामधून आपल्या बुद्धीला प्रखरता येते आणि हे करीत असताना, आपले सगळे नियम पाळत असताना, छंदासधीत गुरुर आहुतश्चेत सुयंत्रितः. म्हणजे आपले गुरु आपण आपल्या कर्मामध्ये असताना जर आपल्याला हाक मारली, आहोईत म्हणजे ते जेव्हा आपल्याला बोलवतील तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी सोडून देऊन त्यांच्याकडे आपण धावत जावं आणि ते म्हणतील त्याप्रमाणे त्यावेळेस वेदांचे अध्ययन करावे. पाठाच्या प्रारंभी आणि पाठाच्या नंतर दोन्ही वेळेस
गुरुचरणांचा डोके ठेवून त्यांना नमस्कार करावा. मेखला, मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवीत आणि हातामध्ये पवित्र दर्भ धारण करावे. पुन्हा पुढे दिले, सायंकाळी आणि प्रातःकाळी दोन्ही वेळेस आश्रमामध्ये काही ठिकाणी अन्न शिजवणं, लोकांना, मुलांना वाढणं वगैरे या व्यवस्था असतील किंवा नसतील, पण जसं असेल त्याप्रमाणे त्यामध्ये आनंदाने त्या ठिकाणी राहावं. जर पद्धत असेल ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, तर दररोज भिक्षा मागून आणावी आणि ती आपल्या गुरुजींपुढे ती सादर करावी, त्यांच्यापुढे ठेवावी, नमस्कार करावा. आणि आता गुरूंची आज्ञा झाली तर त्यातला काही भाग प्रसाद म्हणून आपण ग्रहण करावा आणि ते जर आज्ञा झाली नाही तर मात्र आपण उपवास करावा. खूप गोष्टी अशा आपल्या इतर ग्रंथामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. धौम ऋषी आणि त्यांचे 3 शिष्य, अरुणी पंचालसारखे 3 शिष्य यांनी केलेली गुरुसेवा. श्री गुरुचरित्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये दीपकाचं जे आख्यान आहे ते सुद्धा अगदी पाहण्यासारखं आहे. मुळामध्ये हे सगळे ग्रंथ स्वतःहून ते सगळे वाचावेत. श्रीमद भागवताचा ग्रंथ तर नेहमीच वाचला पाहिजे, इतका सुंदर ग्रंथ आहे. आणि आपल्या आचरणामध्ये योग्य दिशा मिळण्यासाठी ग्रंथराज दासबोधासारखा दुसरा ग्रंथ नाही. आता सुशिलो मितभुक दक्षः श्रद्धानो जितेंद्रिय यावदर्थम व्यवहारेत स्त्रीषु स्त्रीनिर्जितेषु च. आपल्या शीलाचे रक्षण करावे, थोडे खावे आणि आपले काम निपुणतेने करावे. या ब्रह्मचार्याने आश्रमात राहिल्यावर थोडं खावं आणि आपले काम निपुणतेने करावे. महाभारतासारखं सिरियल आपण पाहिलं, टी व्हीवर पाहिलं, आपण खरोखरच त्या बाबतीत भाग्यवान आहोत. दुर्योधनाने आणि त्याच्या मित्राने मिळून जे काही ते भक्षण करत असतील ते करत होते, पण पांडवांना ते मिळणार नाही अशी व्यवस्था पण ते पाहत होते. अशी वृत्ती आपली नसावी. श्रद्धा ठेवावी गुरुचरणाशी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. स्त्री आणि स्त्रीच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल तेव्हाच वार्तालाप करावा, अन्यथा करू नये. जो गृहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे त्याने तर खास करून स्त्रियांविषयी त्या गोष्टीपासून अलिप्त राहावे. तरुण ब्रह्मचार्याने गुरुपत्नींकडून भांग काढून घेणे, शरीराला मालिश करणे, स्नान घालणे, उठणे लावणे असे काम करून घेऊ नये. गुरुस्त्रीभिर युवतीभिः कारयेन्नात्मनो युवा नवग्निः प्रमदा नाम घृतकुंभ समः पुमान् सुतां विपिरहो जह्यात अन्यदा यावदर्थकृत. स्त्रिया या अग्नीप्रमाणे आहेत आणि तुपाचा जसा घडा असतो तसा पुरुष आहे. आणि आपल्या कन्येबरोबर सुद्धा एकांतात राहू नये. बापाने एका ठराविक वय झाल्यानंतर एकांतात राहू नये. जरुरी पुरताच त्यांच्याशी व्यवहार करावा. खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि हा पुरुष आणि हा स्त्री हा जो भाव आहे तो माणसाच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहतो. म्हणजे हे जे द्वैत आहे स्त्री आणि पुरुष हे कधीही संपत नाही. तोपर्यंत त्याची भोगबुद्धी कायम असते हे मात्र निश्चित समजावे. द्वैत तावन्न विरमेत ततो ह्यस्य विपर्ययः. ब्रह्मचार्याने काय काय करावं हे सुद्धा सांगतात. ब्रह्मचार्याने काय गोष्टी वर्ज्य कराव्यात, काजळ घालणे, तेल लावणे, मालिश करणे आणि अगदी स्त्रियांचे चित्र काढणे हे सुद्धा त्यांनी वर्ज्य केलं पाहिजे. मांस खाणे, मद्य पिणे, फुलांचे हार स्वतः आपल्या गळ्यात घालणे, अत्तर, सुवासिक तेल हे जे चैनीच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी टाळल्या पाहिजेत. अशा प्रकारे गुरुकुलामध्ये राहून द्विजांनी आपली शक्ती संपादन केली पाहिजे. आणि आवश्यकता पाहून वेद आणि त्याची 6 अंगे यांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास गुरुने या शिष्याने केला पाहिजे. वेदत्रयी असं म्हणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे वेद हे 4 आहेत. वेदत्रयी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आता यामधलं ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांना वेदत्रयी असं म्हटलेलं आहे. अथर्ववेद हा 4था प्रकार. सांगोपनिषदम यावदर्थम यथाबलम. 6 अंग जे आहे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य. मग अशी मी सांगितलं. आता ज्या वेद पाठशाळा आहेत आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड या ठिकाणी सुद्धा सेलुकर महाराजांची वेद पाठशाळा आहे. संभाजीनगरामध्ये सुद्धा
रामदासी संप्रदायाचे विनायकराव आमचे अण्णा विनायकराव धानोरकर, त्यांचे दोन्ही मुलं ते चांगली वेदपाठशाळा शिकून चालू आहे त्यांची. अनेक प्रकारच्या वेदपाठशाळा आहेत ज्यामध्ये या ग्रंथांचा अभ्यास होतो. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. त्यानंतर दत्वा वरम अनुज्ञातो गुरोः कामं यदीश्वरः गृहं वना वा प्रविशेत प्रव्रजेत तत्र वा बसेत. आता सामर्थ्य असेल आणि गुरु सांगतील त्याप्रमाणे गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण करावी. या गुरुदक्षिणेच्या संदर्भामध्ये श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये खूप चांगला श्लोक आहे. काकुच्छ करुणाढवम गुणनिधिं विप्रप्रियम धार्मिकम. ककुच्छ नावाचा ब्राह्मणपुत्र आपल्या गुरूंकडे राहून सगळी शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याने गुरूंना विचारलं की आता मी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावी. तेव्हा त्या गुरूंनी सांगितलं की मला काही जास्त नको, फक्त 7 कोटी सोन्याच्या मोहरा दे. आता गुरु असं सांगत असतील तर ती शिष्याची एक प्रकारे परीक्षाच आहे. ती कथा खूप चांगली आहे. मुळामध्ये रामरक्षा स्तोत्र आपण रोजच म्हणतो, पण ही कथासुद्धा आपल्याला माहीत असावी म्हणून थोडक्यात सांगतो. त्याप्रमाणे हा आता जनकांच्याकडे गेला आणि जनक राजाला त्याने सांगितलं की मला आज आपल्याकडून दुसरं तिसरं काही नको, पण माझ्या गुरूंना अर्पण करण्यासाठी 7 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजेत. जनक राजाने आता आपल्या घरी आलेला आहे, याला न देता कसं राहावं, आपला धर्म नाही तो, म्हणून देतो म्हणून सांगितलं आणि आपण आमच्या यज्ञशाळेमध्ये निवास करावा, सकाळी आपण सगळी व्यवस्था करू. रात्रभरामध्ये जनक राजाने सेनापतींना बोलवून कुबेरावर आक्रमण करण्याचं ठरवलं. कुबेरांना हे त्या काळामध्ये समजलं आणि कुबेरांना समजल्याबरोबर कुबेरांनी त्या भीतीपोटी जनकराजाच्या अंगणामध्ये अक्षरशः सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. 7 कोटी काय कितीतरी कोटी मोहरांचा पाऊस पडला. जेव्हा ते नोकर चाकर त्या ठिकाणी येऊन राजाला सांगतात तेव्हा ते म्हणतात की अरे, बाहेर जाऊन पाहतात आणि मग या कुकुच्छाला उठवतात आणि त्यांना म्हणतात, हे ब्राह्मणा, तुला ज्या मोहरा पाहिजे त्या तू यातून घे आणि या सगळ्या मोहरा तू घेऊन जा. आता त्याची वृत्ती किती चांगली आहे ते पहा. तो म्हणतो मला सद्गुरूंना देण्यासाठी फक्त 7 कोटीच मोहरा पाहिजेत, त्यामुळे 7 कोटीवरच माझा अधिकार आहे, तेवढ्याच मी घेईल, बाकीच्या तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. म्हणजे अशा वृत्तीने जो आहे, गुरु मागतील तेवढी दक्षिणा द्यावी आणि त्यानंतर त्यांच्या आज्ञेने शिष्याने गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाचा स्वीकार करावा. आता पुन्हा आपल्या अंबडचा जो मठ आहे, अच्युताश्रम स्वामीचा मठ, त्यांचं चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्याने अनुग्रह आपल्या कोयाळच्या यादव स्वामींच्याकडून घेतला. रामदासी अनुग्रह झाला, पण पुढे त्यांना पुन्हा दृष्टांत झाला, त्याप्रमाणे संन्यास आश्रमाचा त्यांनी स्वीकार केला आणि मग रामानंद स्वामींच्याकडे संन्यास आश्रम स्वीकार केला आणि जन्मभर संन्यास आश्रमामध्ये ते राहिले. अग्नो गुरा वात्मनी च सर्वभूतेषु अधोक्षजं भूतैः स्वधामभिः पश्ये प्रविष्टवत. अग्नी, गुरु, आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्येच अंशभूत जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत, आपले सद्गुरू आहेत असं पाहावे. परिमी आहे जगज्जीवनी निरंतर, याचा प्रत्यय त्याने घ्यावा. एवं विदो ब्रह्मचारी वानप्रस्थो यतिग्रही चरण विदित विज्ञान परम ब्रह्मदि गच्छती. मग म्हणतात आता वानप्रस्थ आश्रम जो आहे त्यामध्ये कसं राहावं. आता आजकाल इतकं सोपं झालं, कोणाला विचारलं की रिटायर्ड माणसाला कसं काय चालू आहे, ते सहजपणे सांग काय आता रिटायर झाला आता वानप्रस्थ आश्रम चालू आहे. एवढं सोपं नाही वानप्रस्थ आश्रम. आणि वानप्रस्थ आश्रम किती कठीण आहे हे समजण्यासाठी भागवतामध्ये पूर्णपणे दिलेलं आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये असणाऱ्याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारे धान्य खाऊ नये, हे पहिलं रिस्ट्रिक्शन. नंतर न नांगरलेल्या जमिनीतील धान्यसुद्धा खाऊ नये. अवेळी पक्व झालं असेल धान्य असेल, काय कंद असतील, मुळं असतील, ते सुद्धा खाऊ नये. अग्नीवर शिजवलेले किंवा कच्चं हे सुद्धा खाऊ नये. म्हणजे आता काय खाऊ नये हे आधी सांगितलं आणि मग पुढे म्हणतात अग्निपक्वम अथाम वा अर्कपक्वम उताहरेत. फक्त सूर्याच्या उष्णतेने पिकलेली कंदमुळं हेच फक्त त्याने भक्षण करावे वानप्रस्थ आश्रमामध्ये. नाना महाराज तराणेकर
दत्ताचे अवतार असणारे हे जेव्हा हिमालयामध्ये गेले होते त्याने ते वाट चुकल्यामुळे बद्रिकाश्रमाकडे न जाता दुसरीकडेच गेले आणि एका मोठ्या भुयारामध्ये त्यामध्ये गेले. त्या गुहेमध्ये गेले तेव्हा त्या ठिकाणी एक सिद्ध योगी बसलेले होते. नाना महाराजांना दिवसभर चालल्यामुळे खूप भूक आणि तहान लागली होती. पण हा मानव या ठिकाणी आला कसा? कारण त्या गुहेच्या तोंडाशी 2 वाघ बसलेले होते. पण त्याने यांना काही केलं नाही. म्हणजे हा चांगलाच आहे असा भाव त्यांचा झाला आणि त्या महात्म्याने त्यावेळेस त्या अग्नीमध्ये जे त्यांच्याकडे कंद होते ते भाजले आणि त्याच्यातले 4 दाणे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आज जे डाळिंब आहे त्याच्यातले 4च दाणे त्यांच्या हातावर ठेवले. नाना महाराज स्वतः सांगतात, मला असं वाटलं की ते पूर्ण कंद मला देतील असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्याने ते 4च दाणे दिले आणि ते म्हणतात, हे 4च दाणे तुला पुरे, आता पुढील 8 दिवस तुला भूक आणि तहानसुद्धा लागणार नाही. म्हणून सूर्याच्या उष्णतेने पिकवलेली कंदमुळे फळे सेवन करावी आणि लब्धे नवे नवान्नाद्ये पुराणंतु परित्यजेत. नवीन धान्य मिळाले असेल तर अगोदर साठवलेले धान्य हे त्याने दुसऱ्याला देऊन टाकावं. हिमवायग्नि वर्षाकाश पशाट स्वयं. अग्निहोत्राचं रक्षण करावं आणि तो अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून त्याने घर, पर्णकुटी किंवा गुहेचा आश्रय घ्यावा आणि स्वतःला थंडी वाजत आहे म्हणून शेकोट्या पेटून त्या ठिकाणी उबदार असं त्याने बसू नये हे सुद्धा सांगितलं. स्वतः थंडी, वारा, अग्नी, पाऊस, सूर्य यांचे ऊन हे सगळं त्याने सहन केलं. तितिक्षा आहे. त्यानंतर विवेकी मुनीने 12 वर्ष, 8 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष वानप्रस्थ आश्रमाच्या नियमाचे पालन करावे. आणि मग आता आपल्या मी आणि माझेपणाचा त्याग जो आहे तो अवघड गोष्ट आहे. आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये सुद्धा हा त्याग कसा, की ज्या गोष्टी नाशवान आहेत त्याचा त्याग आधी करावा आणि शनैशने हळूहळू या गोष्टी घडत जातात. मग जितेंद्रिय पुरुषाने ज्याने सगळ्या इंद्रियांवर जय मिळवला असेल त्याने शरीरातील आकाशाला आकाशामध्ये, म्हणजे आता एक एक तत्त्व त्या त्या तत्त्वामध्ये त्याने विलीन करत जावं. प्राणांना वायूमध्ये, उष्णतेला अग्नीमध्ये, रक्त, कफ, पू म्हणजे हे सगळे द्रव पदार्थ यांना पाण्यामध्ये आणि जे हाडं आहेत, कठीण पदार्थ आहेत त्यांना पृथ्वी तत्त्वामध्ये लीन करावे. मनाला चंद्रामध्ये, मनसा चंद्र, चंद्रमा मनसो जातः चक्षु सूर्यो अजायत आपण सगळं म्हणतो तसं मनाला चंद्रामध्ये, जाणण्यायोग्य पदार्थाला ब्रह्मदेवांमध्ये, अहंता आणि ममता याला अहंकारामध्ये आणि अहंकार म्हणजे जो समष्टीचा अहंकार म्हणजे रुद्रामध्ये विलीन करावे. अप्सुक्षितिमपो ज्योतिष यदो वाचौ नभ्यसुमं कूटस्थे तच्च महती तदव्यक्तेक्षरे च यत्. त्याबरोबर आता सगळी तत्त्व जे आहेत ज्याने ही सगळी सृष्टी निर्माण झाली, की ज्यातून ही सृष्टीची निर्मिती झाली, आपले शरीर निर्माण झालं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याही पूर्वी आकाशाच्या पुढे जर गेलं तर अहंकार आहे, महत्त्व आहे, अव्यक्त आहे आणि परमात्मा शेवटी आहे. म्हणून एकेका तत्त्वाला त्याच्या पुढच्या तत्त्वामध्ये विलीन करावं. पृथ्वी तत्त्वाला पाण्यामध्ये, पाण्याला अग्नीमध्ये, अग्नीला वायूमध्ये, वायूला आकाशामध्ये, आकाशाला अहंकारामध्ये विलीन करावं आणि अहंकाराला महत्त्वामध्ये, महत्त्वाला अव्यक्तामध्ये म्हणजे निर्गुणापर्यंत गेलो आणि त्या अव्यक्ताला परमात्म्यामध्ये विलीन करावी. ही सगळी क्रिया दिलेली आहे. आमचे यादव स्वामी जे होते कोयार मठाचे, त्यांना जेव्हा देह ठेवायचा होता जवळपास 100 वर्ष ते राहिले आणि 100व्या वर्षी 99 पूर्ण झालेले असताना ही क्रिया त्यांना काही तशी येत नव्हती आणि त्याने ही आपली खंत रामाजवळ व्यक्त केली आणि रामाने त्यांना ही सगळी प्रक्रिया समजावून सांगितली आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला. इत्यक्षरतयात्मानं चिन्मात्रम अविशेषितं ज्ञात्वा द्वयोथ विरमेत दग्ध योनिर इवा नलहा. अविनाशी परमात्म्याच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेली ज्या ज्या वस्तू आपण अर्पण करू आणि मग जे काही शेष राहत असेल ते हे परमात्मा तत्त्व आहे, तोच मी आहे हे जाणून अद्वितीय भावामध्ये साधकाने स्थिर राहावे असं सांगून या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे युधिष्ठिर नारद संवादे
सदाचारनिर्णयो नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसति तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.